नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। भाजप प्रणित महाराष्ट्रातील सरकारने राज्यात शिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोबा केला असून 2 वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत सरकारने घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्यार्थी संघटनेने केला आहे। सरकार बदलल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडीअडचणी संपल्या नाहीत असं आवाहन करत राज्यभर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं। त्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। राज्य सरकारच्या विविध निर्णयामुळे राज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघड होऊन बसलं आहे। हे सरकार बदललं नाही तर राज्यातील विद्यार्थी देशधडीला लागतील असं म्हणून शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणं आवश्यक आहे असं यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। शिक्षण व्यवस्था सरकार बदला, अरे सरकार बदला, अरे सरकार बदला, सरकार बदला, शिक्षणाचा सत्यानाश करणाऱ्या कंत्राटी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, शिक्षणाचा सत्यानाश करणाऱ्या कंत्राटी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आज आम्ही वर्षभरापासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी या राज्य सरकारला आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे। परंतु आता यांचे 2 वर्षाची टर्म आता ही संपत आलेली आहे। आता आचारसंहिता लागणार आहे। परंतु हे जे राज्य सरकार जे भाजप प्रणित जे सरकार आहे, हे राज्यामध्ये आलेलं भाजप प्रणित सरकार आजपर्यंत जागा झालेले नाही। परंतु आजपर्यंत महाराष्ट्रभरामध्ये 14,000 शाळा बंद करून त्यांनी शाळा बंद करण्याचं काम या भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे। त्याचप्रमाणे आज जर आपण बघितलं, आजचे आम्ही बार्टीचे विद्यार्थी असेल किंवा बामूचे विद्यार्थी असेल, यांचे खूप सारे मोठे मोठे प्रश्न आम्ही घेऊन आंदोलन केलं होतं। परंतु त्या आंदोलनाला आम्हाला फक्त स्थगिती देण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना फक्त भोपळा दाखवण्याचं काम जर हे राज्य सरकार करणार असेल किंवा आम्हा विद्यार्थ्यांना फक्त थापा देण्याचं काम हे राज्य सरकार करणार असेल, तर आम्ही हा विद्यार्थी आणि हा युवक येणाऱ्या काळामध्ये या भाजप प्रणित सरकारला घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कारण आता मागे विद्यापीठामध्ये मोठं आंदोलन झालं करण्यात आले विद्यार्थ्यांतर्फे, जे तुमची प्रमुख मागणी आहे, काय प्रमुख मागणी आहे या माध्यमातून? आता 14,000 जी शाळा जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या, हे शिक्षणाला वंचित ठेवण्याचं काम, पाड्या वस्त्यातल्या गरीब पोरांचं जे जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्था ही सातत्यानं हे दीपक केसरकर आहेत, हे शिक्षण व्यवस्था खाजगीकरण करून विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करत असतील तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन करतील। आणि शिक्षक भरती नाही, सहसेवा भरती जानेवारीला होणार होती, ती आज अद्याप 1 वर्ष झाले तरी त्यांच्या भरतीचा अजून एक सुद्धा जागेचा हे केलं निकाल सुद्धा लावला नाही आणि जागा सुद्धा काढली नाही। जवळपास 10 ते 15 लाख विद्यार्थी आहेत हे एमपीसीचे तसेच पडलेले आहेत आणि अभ्यास करून परेशान ते विद्यार्थी आहेत। त्यांना आज जागेसाठी धडपड करत आहे, पण अद्याप या सरकारनं जागा काढल्या नाहीत। आपल्याला असं वाटत नाही का या आंदोलनाला खूप उशीर झालाय? यवतमाळच्या जिल्हा परिषदच्या शाळा आधारित ग्रुपला दिल्या गेल्या। आम्ही जवळपास वर्षभरापासून सातत्याने आंदोलन करत आहोत, पण हे सरकार सातत्यानं विद्यार्थ्यांना वेठी धरण्याचं काम करत असेल तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे। काय प्रमुख मागणी होत्या? आमच्या प्रमुख मागण्या गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर तर्फे बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठाविरोधात आंदोलन केलं। शासनाच्या कंत्राटी भरती विरोधात आम्ही आंदोलन करतोय, शासनाच्या खासगीकरणाविरोधात आम्ही आंदोलन करतोय। विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावले जात नाहीत, त्यांची फोटोकॉपी वेळेत मिळत नाहीत।
थोडक्यात या सरकारने शिक्षणाचा बाजार मांडलाय आणि या सरकारचा बाजार उठवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र झालोय. कुठतरी शिक्षण विभागामध्ये मोठे राजकीय पुढारी असल्यामुळं हा उद्रेक उभा राहिलेला असं आम्ही चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करतो की आता तरी तुम्ही जागे व्हा. आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या काय आहेत या तुम्ही ग्राउंडवर येऊन बघा, हीच आमची प्रमुख मागणी आहे. पुढची भूमिका काय असणार या काय पुढची भूमिका काय असणार आंदोलनाच्या माध्यमातून? आमचं आंदोलन सतत विद्यार्थ्यांसाठी सुरूच आहे आणि सुरूच राहील यापुढे. काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतंच फुलंब्री मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. फुलंब्री मतदारसंघातून विलास अवताडे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिल्यास ती निश्चितपणे मी पार पाडेल. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच येणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या. दादा वाढदिवस आहे, काय नवीन संकल्प? सर्वात प्रथम मी सर्व फुलंब्री विधानसभेतील कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार आणि जनतेचे धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम घेऊन वेगवेगळ्या गरजू लोकांना साहित्य वाटप करून साजरा केला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. आणि हा वाढदिवस साजरा करत असताना किंवा अभिनंदन शुभेच्छा देताना एक मोठी जबाबदारीसुद्धा आमच्यावर पडत असते आणि एक ऊर्जासुद्धा मिळत असते. यातून जे अभिनंदन मिळतं त्याच्यातून आम्हाला ऊर्जा मिळते आणि ह्या ऊर्जेतून सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, गरजू लोकांचे काम करण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं. त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करेल. समस्या भरपूर आहे, काम भरपूर करायचं आहे. अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये फक्त घोषणाबाजीच चालू आहे, परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी झालेल्या नाही आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यांना नुसतं घोषणाचा पाऊसच केला जात आहे. आमच्या भगिनींवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढत चाललेला आहे, बेकारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य शेतकरी महिलांसोबत राहून त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ असं या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण उल्लेख केलाय का समस्या वाढलेल्या आहेत, या समस्या निवारण्यासाठी सत्तेत जावं लागेल. सत्तेत जायचं म्हणजे तुम्हाला आमदार व्हावं लागेल. आपण आमदारकी लढणार आहात का, इच्छुक आहात का? नाही, मी निश्चितपणे इच्छुक आहे, परंतु हा काँग्रेस पक्षाचा निर्णय राहील, महाविकास आघाडीचा निर्णय राहील. सध्याला महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहे आणि पक्षाची जबाबदारी देईल त्या हिशोबाने आम्ही पुढील वाटचाल करू आणि निश्चितपणे ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा. सर्व नागरिकांना काय आव्हान करणार? नवरात्र उत्सव चालू आहे, दसरा आहे, दसऱ्याच्या काय शुभेच्छा द्या? दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देईन. आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करेल की आमच्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक मनोबल वाढो आणि पुढचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे येऊ, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटो आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळे गुणे गोविंदाने राहू. धन्यवाद. घाटी हॉस्पिटलमध्ये पार्किंगवाल्याची दादागिरी वाढली असून 5 रुपयाच्या पार्किंगचे 10 रुपये बळजबरीने घेण्यात येतात व न दिल्यामुळे रुग्णाची गाडी पार्किंगच्या बाहेर काढली जाते. येथील पार्किंगवाले रुग्णाकडून दादागिरी करून 10 रुपये देण्यास भाग पाडतात. मात्र घाटीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा करणाऱ्या अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांना हे दिसत नाही का असा प्रश्न पडतोय. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांची पार्किंगच्या नावावर मोठी लूट केली जात असून याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची आर्थिक छळवणूक करणे हा म्हणजे मढ्याच्या टाळवरचे लोणी खाण्याचा प्रकार असून पार्किंगवाल्याच्या बाबतीत एवढ्या तक्रारी असून सुद्धा अधिष्ठाता कारवाई का करत नाहीत, ते का घाबरतात हे कळायला मार्ग नाही. पार्किंगवाल्यावर कोणाचा वरद हस्त आहे? पार्किंग मुक्त घाटी होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे हे याकडे कधी लक्ष देतील असा प्रश्न विचारला जात आहे. बोलताय ना मी. भैया काय झालं, कुठून आला? मी राहायला इथं ते कुठे? बरखेड गेटला. ओके. मी इथं ट्रीटमेंटसाठी आलो होतो. हां.
पण मी इथं गाडी पार्किंगला लावली. हां गाडी पार्किंगला लावताना मी तिकडे बोर्ड पाहिला, तिकडे होते 5 रुपये. हो हा सहजपणे 10 रुपये घेऊन राहिला. ओके आम्ही त्याला विचारलं 10 रुपये काऊन घेतो आहे. हां ते म्हणे आम्ही कॉन्ट्रॅक्ट सांगितलेले म्हणे, कॉन्ट्रॅक्टाने 10 रुपये घ्यायचे सांगितलेले. त्याला म्हणलं मी इथं दाखवा की कुठं लिहिलेलं आहे. ओके तो म्हणतो हे नाही हे बोलते लेते म्हणे, हे डॉक्टरसाठी बघतो. ओके मग आम्ही तर करावं काय. मी त्याच्याकडून लिहून पण घेतलं की माझं 10 रुपये दे. ती सहसा माझी गाडी बाहेर काढली आणि पार्किंगमध्ये जागा नाही म्हणून सांगितलं. मग आता तू गाडी कुठे लावली? गाडी मी तिकट लावली. ओके 10 रुपये देऊन गाडी लावली. हो तुझं नाव? शिवाजी बावतकर. हडकोट टीव्ही सेंटर येथील रस्त्यावरच्या फळ भाज्यांच्या गाड्यांचे अतिक्रमण महापालिका पथकाने हटवले, परंतु मोजक्याच फळ विक्रेत्यांना हटविण्यात येत आहे व काही जणांवर मेहरबानी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आणि मनपाचे कर्मचारी काही आर्थिक देवाणघेवाण करून अशी कारवाई करतात की काय असा प्रश्न पडतो. याच ठिकाणी एका फळ विक्रेत्याने रस्त्यावरच सांडपाण्यात बारदाना भिजवून तो आपल्या केळ्याच्या गाड्यांवर टाकल्याचं प्रकार निदर्शनास आला. हा किळसवाणा प्रकार असून या फळ विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीनं सिडको पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. नाही आतापर्यंत आता दादा मी काय म्हणतो, आता जेवढ्या गाड्या लागल्या इथं अतिक्रमणमध्ये एवढं काढायला लावा ना साहेब आहे ना. हो इथं काढायला लावा ना तेवढं. समोरच्या पण गाड्या बाकी असून आपले लोक असते ना फटाफट पटके देऊन काढले असते. कशावर जाता फुलवर कशावर जाता आपण नळाचं पाणी सुद्धा स्वच्छ पाणी आपण पाणी गेलं जाऊन चुकीचं आहे तरी पण तिथून नळ मग कनेक्शन सगळ्यांनी मिळून 2 इंचीचा घेऊन टाका आणि सगळं त्याच्यावर टाकत राहा. पण तिथून बुडवण्याचा अर्थच नाही. गाणे ते गाणंच नाही तिथून अर्ध्यात गाड्या जाताना तुम्ही पण सगळेजण ही गोष्ट बघता. आता तुम्हाला बोलायचं काय म्हणतं ना. अहो आता काय 2-3 वेळेस काम केलं साहेब ते कॉर्पोरेशनवाल्यानं. आणि आता उपास चालू नाव नाही 2-3 वेळेस काम केलं ते. पाणी जाणार नाही. 2-3 वेळेस काम करणार आपण थोडंफार केलं ना. काय सांगाल नेमकं काय प्रकरण झालेलं आहे आणि तुम्ही M7 पोलीस स्टेशन या ठिकाणी का आलेला? हिंदू धर्माचा पवित्र सण हा नवरात्री सण. या सणाचा उपवास सध्या सुरू असताना काही गोष्टी जाणून केल्या जात आहे. TV सेंटर जे चौकामध्ये आहे फळ विक्रेते हा मुस्लिम एक फळ विक्रेता जाणून त्या रोडवरचं पाण्याचं ते पाणी घेऊन त्या केळी फळांवर टाकतो आहे आणि असं हे जाणून केलं जातं की हा आमचा प्रश्न आहे. यासाठी आम्ही या मुस्लिम फळ विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता सिडको एन पोलीस स्टेशनमध्ये मनसेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आहोत. TV सेंटर या ठिकाणी एक रस्त्यावरील सांडपाणी काही नागरिक फळं झाकण्यासाठी वापरत असल्याचे बघायला मिळत आहे. नेमकं काय प्रकरण आहे आणि तुम्ही आज M7 पोलीस स्टेशन का आला? आम्हाला आत्ता नेमकीच एक अर्धा तासापूर्वी तिथल्या नागरिकाचा फोन आला. तेथील एक TV सेंटर या भागातील एक केळी विक्रेता आहे. तो
त्यांचे जे पोते आहे तो पोते तो रोडवरच्या पाण्यामध्ये तो भिजवून त्या केळीवरती तो टाकतोय. पण आता नवरात्र उत्सव चालू आहे. आता आपले नवरात्र उत्सवमध्ये या हिंदू धर्माच्या यांनी उपवास पकडलेले आहे. तर ते उपवास खूप म्हणजे हे असता कडक उपवास असता. तर त्या संदर्भात आम्ही तिथं गेलो, तिथले व्हिडिओ बघितले. व्हिडिओ बघून आम्ही आता शहानिशा करायला इथं N7 पोलीस स्टेशनमध्ये PI साहेबांची भेट घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही N7 पोलीस स्टेशनला PI साहेबांकडे करत आहोत. नवरात्रोत्सवात ग्रामदेवत असलेल्या कर्णपुरा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आता मोठी गर्दी होत असून त्यासाठी यात्रा समिती विविध सुविधा पुरवत आहे. घटस्थापनेनंतर 5व्या दिवसापासून जत्रेतील गर्दी वाढत असून काही अघटित घटना घडू नये तसेच जत्रेत चोऱ्या माऱ्या होऊ नयेत म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने जत्रेत आता मोठी रौनक आली असून व्यापारीही त्यांचा माल विकल्या जात असल्याने खुश आहेत. तर बच्चे कंपनीला येथे खेळण्यासाठी बागडण्यासाठी भरपूर मनोरंजनाची साधने उपलब्ध असल्याने तेही खूप खुश आहेत. आणि भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने वाढत आहे. याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार. आपल्याला एकही काय नाही आपल्याला. अरे रामनामानं साप चावला होता. साप चाललं होतं त्याला राम राम करत बसला तर त्याचा उतरून गेला तो. त्याला डोकी त्याला राम पडलं. इतकं रामनाम भारी आहे. बरोबर बोला राम 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 राम.
जनतेला सांगतो की ह्या ठिकाणी खूप चांगली सुविधा दिलेली आहे आपण. या ठिकाणी सिक्युरिटीसाठी आपण साधारण 110पर्यंत आपण कॅमेरे दिलेले आहे. परत सिक्युरिटीसाठी आमचे स्वयंसेवक लावलेले आहे, पोलीसचे पण आहेत, होमगार्ड लावलेले आहेत. महिला सुरक्षेसाठी काही सिव्हिल ड्रेसवरती आपले आहेत माणसं. अजून आकाश पाळणे वगैरे किती आले? हां, आकाश पाळणे पण वगैरे छान आलेले आहेत. पण ह्यावर्षी कसं खुलताबादची यात्रा 15 दिवस वाढल्यामुळं ज्या दुकानं येणार होत्या त्या दुकान खूप कमी आलेले आहे. म्हणजे जे दुकानचे लाईन आहे ते कमी आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्यावर आम्हाला असं वाटतं की थोडंसं आमचं नुकसान होईल असं अंदेशा वाटतो आहे आम्हाला. देवीकडे काय कर्णपुराच्या यात्रेचाही औरंगाबाद शहरामध्ये इतिहास आहे. किती वर्षापासून ही यात्रा भरते आणि दरवर्षी किती लाख लोक देवीचं दर्शन घेतात, या संदर्भात काही माहिती? सर्वसाधारण 10 दिवसामध्ये 12 ते 15 लाख भाविक दर्शन घेतात. दर्शनासाठी येतात ते आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं दर्शन पण होतं. आपण सर्व सुविधा त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. महिलांची रांग वेगळी, पुरुषांची वेगळी आणि ह्यावेळेस रस्ता पण आपण खूप मोठा स्पेस ठेवलेला आहे. त्यामुळं भाविक वाढले तरी पण आपल्याकडे असं रश होत नाही. यावर्षी किती भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे? एक साधारण 14 ते 15 लाखापर्यंत येतील अशी अपेक्षा आहे आणि येतातच. चांगलं खुशीचं वातावरण आहे, वातावरण पण छान आहे. भाविकांसाठी आपण काय सुविधा करून दिल्या? बाकी पाण्याची व्यवस्था, बाकी नियोजन वगैरे कसं काय आहे? भाविकांसाठी आपण जागोजागी पाण्याचे स्टॉल ठेवलेले आहेत आणि महिलांसाठी काही ठिकाणी फीडिंग बूथ ठेवलेले आहे आपण. छोट्या बाळांसाठी कुणी असेल तर त्यांच्यासाठी. परत सिक्युरिटीसाठी आपण कॅमेरे दिले, CCTV कॅमेरे वगैरे असं. आणि शौचालय पण दिलेले आहेत 3 ठिकाणी. फायर ब्रिगेडची गाडी आहे, ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत इमर्जन्सीसाठी. पोलिसांच्या बंदोबस्ता व्यतिरिक्त आपण आपल्या काही समितीच्या लेवलवर काही बंदोबस्त आपण ठेवला आहे? आपले ठेवलेले आहे, आपले त्याच्या व्यतिरिक्त पण आपले आहेत. बाउन्सर वगैरे किंवा नाही, बाउन्सरची गरज नसते परत, कारण सर्व दर्शनासाठी येतं त्यामुळे बाउन्सरची गरज नसते. सर्व समजदार भाविक असतात इथे आणि आमचे स्वयंसेवक काय घ्या या ठिकाणी. आपले किती स्वयंसेवक आहेत या ठिकाणी? आमचे एक 30 ते 35 स्वयंसेवक आहेत. यात्रा किती दिवस चालेल? 10 दिवस असते यात्रा. पण दसऱ्यानंतर ही यात्रा अनेक दिवस चालते नाही, मग त्यानंतर नसते यात्रा. 10 दिवसपर्यंत आम्हाला कॉन्ट्रॅक्टचा ठेका मिळालेला तोपर्यंत आम्ही ठेवतो. नंतर आपले दुकानदार, परत स्टॉलवाले, पाळण्यावाले ते निघून जातात. नाही, यात्रेचं जरी स्वरूप समाप्त होत असेल तरी भाविक देवीच्या नंतर येतात दर्शनासाठी. नेहमी त्यांचं कंटिन्यू असतं दर्शनासाठी. कोजागिरी पौर्णिमापर्यंत ते असतातच. असं आपल्या समितीचे आपण अध्यक्ष आहात? हां, मी इथे दसरा यात्रेचं कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार. यावर्षी टेंडर माझ्या वतीने घेतलेलं आहे, मी माझ्या नावावर घेतलेलं आहे. नाव सांगा. गंगाधर एकनाथ जाधव. ओके, बोल. आपलं नाव सांगून सुरुवात करा. मी पराग कुंडलवाड, यात्रेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतो. कर्णपुरा यात्रेचा 400 वर्ष जुना इतिहास आहे. नवसाला पावणारी देवी, या देवीला लोकांनी नवस केले. अगदी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12पर्यंत, जोपर्यंत मंदिर उघडं असतं, पायी चालणारे, अनवाणी पायी चालणारे, गुढग्यावर चालणारे भाविक इथं बघायला होते. गंगाधर जाधव साहेब यावर्षीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांच्यामार्फत एवढ्या चांगल्या सुविधा झालेल्या आहेत. आज आम्ही 35 स्वयंसेवक स्वतःहून लेडीज जेंट्स मिळून इथे काम करतो, सेवा करतो. त्याच्यामध्ये पाण्याचे स्टॉल असतील, महिलांसाठी स्वच्छतागृह असेल, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, फायर ब्रिगेडची व्यवस्था केलेली आहे. मागच्या लाईनला पोलिसांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण लोक तिथे काम करत आहेत. आमच्या व्यतिरिक्त इतरत्र काम करत आहेत. सकाळी साफसफाईचं काम होतं आहे. सकाळी महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी येते. सगळा पूर्ण कर्णपुरा आम्ही स्वच्छ करत असतो. संध्याकाळी आमच्यातर्फे आम्ही स्वतः पाण्याचं टँकर मारून घेतो किंवा किमान तिथे धूळ होऊ नये यासाठी सगळी भाविकांची आम्ही सोयीसुविधा आमच्या परीनं चांगल्या परीनं करत आहोत. त्याच्यामध्ये महिलांचं दागिने सांभाळण्यासाठी त्यांना आम्ही परत वारंवार सूचना करत आहोत. त्यांच्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरतर्फे 110 कॅमेरे लावले जाते. ते विविध ठिकाणी अशा गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्याचा प्रत्येक
नागरिकाला, महिलाला त्याचा फायदा होईल नक्कीच. आणि यात्रेमध्ये एकदम भक्तिमय वातावरण चालू आहे. काल शनिवार रविवारपासून यात्रेमध्ये गर्दी वाढलेली आहे. सगळ्यांचा सहभाग आहे. यात्रा एकदम सुरळीत. औरंगाबाद शहरामध्ये भाविक दर्शनासाठी येतात तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाविक दर्शनाला येतात. जिल्ह्यामधले महाराष्ट्रातून लांब लांबून इथे भाविक येतात. किमान 15 लाख येण्याची आम्हाला अपेक्षा आहे. प्रत्येक वर्षी येत असतात. पावसाने साथ दिलेली आहे. त्या परीनं भाविकांचा ओघ वाढतोय. कर्णपुरा यात्रा दिवसा एवढं ऊन असूनही भाविकांचे रांग लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने असंघटित कामगारांना कामगार कार्डाचं वाटप करण्यात आलं. असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे, परंतु सरकार काही मोजक्याच कार्यकर्त्यांमार्फत या योजना राबवित असल्याने सर्वांना मदत मिळाली नाही. म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं कामगार कार्डचं वाटप करण्यात आलंय. तेजस्विनी यशवंतराव साळवे, अनिता यादव खरा, साजिदा बेगम शिरजोद्दीन, मीना कुलदीप मिसाळकर, कांचनबाई राजेंद्र साठे, अलका धर्मा पवार, रंजना प्रकाश खैरनार, नवाब शेख, सोनाली शिवाजी पाटील. सन्माननीय शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित भैया देशमुख हे करतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मगरे सर हेही त्यांचा सत्कार करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शोभा सुरेश आमचे युवकाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर मयूर सोनवणे यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम या भागामध्ये राबवण्यात आलेला आहे हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे. या कार्डच्या माध्यमातून निश्चितपणे या भागातल्या महिलांना, या भागातल्या आमच्या बंधूंना वेगवेगळ्या अशा प्रकारच्या सुविधा या कार्डच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी पैसे मिळणार आहेत, विवाहासाठी पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय काही जर एखादी समस्या असेल त्यासाठी देखील या कार्डच्या माध्यमातून अतिशय अशा प्रकारची मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. कार्ड अतिशय उपयुक्त अशा प्रकारचे कार्ड आहे आणि या कार्डच्या संदर्भातला उपक्रम मयूर सोनवणे त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला. या भागातल्या महिलांना निश्चितपणे त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीवर देखील या भागातल्या आमच्या सगळ्या बंधू भगिनींनी मुलींच्या पाठीमागे उभं राहावं अशा प्रकारचे एक आव्हान या भागातल्या नागरिकांना मी संजय पाटील मुलीच्या विवाहासाठी आपण असंघटित कामगारांचे संपूर्ण कुटुंबासाठी कार्यक्रम घेतलाय, काय वाटतं? नॉर्मल डिलिव्हरीसाठी असंघटित कामगारांची जी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवण्यात आली होती त्याचा कुठेतरी या ठिकाणी बऱ्याच त्याची जनजागृती करणे व ते कार्ड लोकांपर्यंत पोहोचवणे हा हेतू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सरकारने जेवढे या ठिकाणी लाडकी बहीण असेल, बांधकाम योजना असेल, सर्व विविध योजना असतील या सर्वच्या सर्व योजना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वांनी केला. माझे सर्व पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे नेते असतील, महिला नेते असतील व सर्व नेते असतील, या सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठबळ दिलं. त्या माध्यमातून आम्ही या अजितदादांच्या नेतृत्वात अजितदादांनी विविध राबवलेले धोरणं या ठिकाणी आम्ही लोकांपुढे मांडू शकलो याचा सर्वस्वी आनंद निश्चितच आम्हाला या ठिकाणी आहे. लोकांसाठी आम्ही यापुढेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने काम करत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती कामगारांना कार्ड वाटप करण्यात आले? पहिल्या टप्प्यात आम्ही 1000 कामगारांना कार्ड वाटप करत आहोत. त्याच्यामध्ये सर्वांचं केवायसी होईल. केवायसीच्या नंतर त्यांना पेटे येतील. पेट्याच्या नंतर पुन्हा त्यांना त्यांच्या मुलांचे असतील, त्यांना स्वतःला विमा असेल, असे अनेक फायदे या ठिकाणी या कार्डच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी होणार आहेत. साहेब, आज आपण कार्ड वाटप केलं आहे, कामगारांना काय काय लाभ होणार आहे? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली
आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मयूर सोनोने यांच्या वतीने कैलाश नगर या विभागात असंघटित कामगार म्हणून त्यांचे कार्ड एक करीबन 1001 कार्ड तयार करून त्यांचे पूर्ण फॉर्म भरून म्हणजे A ते Z पर्यंत त्यांची पूर्ण मेहनत घेऊन आज तो कार्ड त्यांना वाटण्यात आलेले आणि त्या कार्डाच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारच्या अनेक योजनांचा फायदा त्यांना मिळणार आहे। आणि डॉक्टर मयूर सोनोने आमचे युवकचे अध्यक्ष त्यांनी या वार्डामध्ये कोणताही जात पात न करता आणि कोणताही लहान मोठा घर न बघता प्रत्येक घरामध्ये डोर टू डोर जाऊन त्यांचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वे मध्ये जे गोरगरीब लोक आहे, गरजू लोक आहे, महिला भगिनी आमचे, त्यांना आपण कशा प्रकारच्या या महाराष्ट्र सरकार कार्ड वाटप कार्यक्रम केलेला आहे। विरोधक आपल्यावर टीका करत आहे का हे राजकीय याच्यातून होत आहे, पुढे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रकार केला जातो, काय वाटतं? सर्वप्रथम शासनाने हे जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी जे हे महिलांसाठी नियोजन केलेलं आहे, सर्व लाडकी बहीण असो किंवा असंघटित बांधकाम कामगारांसाठी आहे। विरोधक आहे, टीका करणारच आहे, विरोधक पाहिजेच आहे। जेव्हा विरोधक टीका करतील तेव्हाच हे जे आपण काम करतो आहे त्याला अजून प्रोत्साहनपणे आपण काम केलं पाहिजे, हे सर्वप्रथम मी सांगते। आणि संभाजीनगरमध्ये सध्या मयूरदादा सोनवणे यांनी खूप छान पद्धतीने कैलासनगर ह्या वॉर्डामध्ये काम करत आहेत। आणि लाडकी बहीण कामगारांसाठी केलेल्या सुविधा असतील या सर्वांच्याच बाबतीत चिन्ह नाही, आता विरोधक आहे, प्रश्नार्थ चिन्ह निर्माण करणारच आहे। त्यांच्या बाकावर बसलं म्हणजे समोर असतो तो अपोनेंट विरोध करणारच आहे। पण आम्ही खूप पॉझिटिव्हली, अजितदादांनी खूप पॉझिटिव्हली हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जर तुम्ही पूर्ण सर्व नागरिकांनी जर अजितदादांना आणि या सध्याच्या सरकारला जर पाठिंबा दिला आणि भरघोस मतांनी जर निवडून आणलं तर हे तुम्हाला पुढच्या 5 वर्ष सुद्धा आम्ही जनतेला हे सर्व देऊ, लाडकी बहीण योजना वगैरे। एवढं मी जनतेला काय आव्हान करणार? जनतेला हे आव्हान करते की जनतेने ह्या सर्व योजनांचा पुरेपूर फायदा घ्यावा, सर्व बहुवंचित आघाडीला किंवा सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचाव्यात आणि सर्व महिलांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू करावे। कारण महिला ही अचूक नियोजन करू शकते, त्याच्यामुळेही कदाचित हे सर्व सरांनी केलेलं आहे। बस, धन्यवाद मॅडम। आपलं नाव? मी कविता दिलीप शिंदे, पूर्व विधानसभा अध्यक्ष, छत्रपती संभाजी। भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने वाढत आहे। याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी। तोपर्यंत पाहत राहा ॲक्ट 20 न्यूज। नमस्कार।